आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. येस चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. डगआउटचा वापर करायचा याची दक्षता घ्या. दोन्ही जे दोन संघ खेळतील त्यांनी लक्ष द्यायचं आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला एका संघाने बसायचं तर स्टेजच्या उजव्या बाजूला एका संघाने बसायचं याची दक्षता घ्या. मनाची वाडी संघ आपल्याला विनंती असेल की डाव्या साईडचा डगआउट आपण वापरायचा आहे. उजव्या साईडचा जर आरळ संघाने टॉस जिंकून घेतला असेल तर आपण डाव्या साईडला आपला संघ बसेल याची दक्षता घ्यायची आहे. कॅप्टन आपण लक्ष द्यायचं आहे आणि दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला मनाची वाडी संघ आपण डगआउटचा वापर करायचा आणि या यस विनोद या आकाशदादा सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विनोद याला काय सुरेख अशी गोलंदाजी महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजीसाठी आला आणि विकेट मात्र संपादन करून दिला असा विनोद ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मॅन फ्रॉम मालदन. यस मालदन संघाचा जर विचार केला तर याच संघामधून भरत जाधव सर हे देखील आमचे बंधुमित्र आहेत. कॉमेंट्री उत्तम आहेत. त्याचबरोबर सुरेख असा खेळ देखील त्यांचा आपण पाहतो आणि मालदन संघातून ते बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. आज काही कारणास्तव त्या संघामधून आज ते खेळायला अवेलेबल नाही आहेत. मात्र सुरेख असा खेळ त्यांचा देखील मालदन संघाकडून अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज थोड्याशा काही कारणास्तव त्यांची देखील उपस्थिती मालदन संघाला लाभलेली नाही आहे. मात्र मालदन संघाचा विचार केला तर सुरेख असा परफॉर्मन्स त्यांचा राहतो. कमांडर असतील नितीन दादा. पडंतलुका क्रिकेट असोसिएशन शिवगर्जना मिरासवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 हे पर्व आपण पाहता. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. द्वितीय पारितोषिकाचा विचार आपण जर केला तर आकाश जगन्नाथ सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. तृतीय पारितोषिकाचा विचार केला तर तानाजी घाडगे साहेब मॉन्जनीस केक शॉपचे सर्वेसर्वा जे पाटण तालुक्यामध्ये आहेत. प्रवीण गुरव साहेब महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष. धीरज गायकवाड साहेब अन्नपूर्णा हॉटेलचे सर्वेसर्वा. अजय देसाई साहेब युवासेना पाटण तालुका प्रमुख. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. क गटातील साखळी सामन्यातील शेवटचा सामना BCC मिराज विरुद्ध आपण जर विचार केला तर एका बाजूला मोर्या 11 मान्याची वाडी. 4 षटकांची ही लढत असेल. गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. चतुर्थ प्राइज आपण जर विचार केला भाऊदाजी सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. एलिव्हेशन कुठेतरी फर्स्टला 1-2 पहा. सुरेख असा झेल जर्सी नंबर 6 सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. यूट्यूब सौजन्य जर पाहिलं तर मारुती सूर्यवंशी साहेब विलास सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. पाणी सौजन्य पाणी हे श्रेष्ठ दान म्हणून ज्यांच्याकडे मानलं जातं ते मंगेश नामदेव सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. तर आपण पाहतोय सुसज्ज असा टॉस का बॉश आपण पाहतोय विकास लक्ष्मण सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. बॉल सौजन्य आपण जर पाहिलं तर सागर सूर्यवंशी साहेब आणि राजेश सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. मालिकावीर सौजन्य कूलर जर आपण विचार केला तेजस सावंत साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. उत्कृष्ट फलंदाजाचा जर विचार केला ब्रँडेड शूज सुनील सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ब्रँडेड शूज नयन सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. प्रथम चषक विवेक सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ सुखदेव सूर्यवंशी यांच्याकडून देण्यात आले. त्याला मॅच हलती जुलती ठेवायची आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम BCC आरळ आपल्याला विनंती असेल. पंच आपल्याला देखील विनंती असेल. सामना मात्र हलचा जुलता ठेवायचा. सामन्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. सर सूर्य कसा फटका आवना देखा ताव फलंदाज काऊन गेलाय भाव. सूर्य कसा फटका पाहायला मिळालाय. लॉफ्ट केला होता. डीपमध्ये खेळाडू जरूर होता. त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार. चला आयोजन कमिटी आपल्याला देखील विनंती असेल चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानात कसा येईल याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. कारण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये दिवस छोटा रात्र मोठी असं होतं. त्यामुळे आपल्याला उजेडीचे हे सामने संपूर्ण संपवायचे आहेत. त्यामुळे आपण देखील सहकार्य करा आणि खेळाडू आपण देखील सहकार्य करायचं आहे. क्रिकेटच्या वर्तुळात वहा बॅक टू बॅक दुसरा साय केसा साय 12 वा बाई वा. सूर्य कशी फलंदाजी डगआउटमधून सेट होऊन आला विशाल हा फलंदाज. बॅक टू बॅक दुसरा षटकार विशालच्या माध्यमातून पाहतोय आपण.
ओमसाई MTCच्या माध्यमातून घर बसल्या देखील प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा या चषकाचा आनंद घेत आहेत. जय हनुमान चषक 2026चा मनमुराद आनंद घर बसल्या देखील घेत आहेत. द्वितीय चषक आपण जर पाहिलं तर अंकुश साळुंके यांच्या स्मरणार्थ मिलन साळुंके यांच्याकडून देण्यात आलं आहे. तर तृतीय चषक आपण पाहतो या चमचमत्या ट्रॉफीज विवेक सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ अर्जुनदादा आनंदा सूर्यवंशी यांच्याकडून देण्यात आलं आहे. चतुर्थ पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय खेळाडू तैनात जरूर, मात्र त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जाते 1 बाउंस सीमा पार चौकार. आपण जर विचार केला लॉंग ऑफच्या दिशेने सुरेख असा फटका. आपण विशालचा विचार केला ना, डगआउटमधूनच माइंडसेट क्लिअर करून आलाय की मला जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, माझ्या संघासाठी लढायचं आहे, खेळायचं आहे, भिडायचं आहे. आणि तशीच फलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतो. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आपल्याला विनंती असेल. चतुर्थ क्रमांकाचं चषक आपण जर विचार केला विवेक सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ सुखदेव सूर्यवंशी यांच्याकडून देण्यात आलं आहे. प्रत्येक मॅचसाठी सामनावीर आकर्षक भेट टिफिन बॉक्स या स्पर्धेचं काहीतरी नाविन्य आपण जर पाहिलं तर याआधी कॅश प्राईज असतात, मेडल असतात, ट्रॉफीज असतात. मात्र यावेळेला पाहिलं तर या चषकाच्याद्वारे सामनावीरसाठी आपण जर विचार केला तर टिफिन बॉक्स देण्यात आला आहे. म्हणजेच खेळाडूच्या जेवण आणण्याची सोय देखील केली आहे. या चषकामध्ये आयोजक शिवगर्जना स्पोर्ट्स मिराजवाडी या संघाने टिफिन बॉक्स काहीतरी सामनावीरसाठी नवीन असं द्यायचं ठरलं आणि टिफिन बॉक्स त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. आकाश जगन्नाथ सूर्यवंशी यांच्याकडून ती भेटवस्तू देण्यात आलेत. प्रथम 4 ट्रॉफीज बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, मालिकावीर श्री नवनाथ सूर्यवंशी तात्या टोपे साहेब यांच्याकडून तुकाराम सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ देण्यात आलं आहे. हे आहेत सर्व बक्षीस दाते ज्यांचे या स्पर्धेला फुलाची पाकळी आपल्या वतीने थोडीशी मदत म्हणून केली. आपल्या खेळाडूवर प्रेम दाखवलं, प्रेम दर्शवलं आणि आपल्या गावातील खेळाडूंना कसे पुढे जातील याच्याकडे मात्र या सर्व बक्षीसदात्यांनी लक्ष दिलं. आणि त्या सर्व बक्षीसदात्यांचा आपण मानूयात मनापासून आभार आणि जाऊयात क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या पटलामध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये जिथे चालू असलेलं सामना एका बाजूला पाहिलं तर BCC आरळ, दुसऱ्या बाजूला मोरया 11 मान्याची वाडी. सुरेख अशी फलंदाजी, वा बाई वा. खेळाडू तैनात जरूर होता, सँडी होता, डीपमध्ये खेळाडू तरूर तैनात होता डीप मिडॉनला, मात्र त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू गेलाय आर पार फरार सीमा पार षटकार. संघाची धावसंख्येचा विचार जर आपण केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अक्षय सरांच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले देखील दाखवला जातोय. ओमसाई MTC अक्षय शेठ महात्रे 81-82चे या मुतूरचे डायहॅट फॅन. पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी फसलंय. खेळाडू सॅम आहे, मात्र बॅकअप चांगलं, सँडीचं बॅकअप चांगलं मिळालंय. 1 धाव तर पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. चित्याची चपळाई, हरणाची गती आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या. दुसरं षटक समाप्त झालं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 25 धावेचा विचार केला तर सध्याच्या घडीला इंडियन क्रिकेट टीममध्ये लटधारी भीम म्हणून ज्याची ओळख आहे शुभम दुबे, याचा जर्सी नंबर 25 आपल्याला पाहायला मिळतो. आणि खरंच त्याला लटधारी भीम का म्हटलं जातं, ज्या वेळेस त्याला फलंदाजीसाठी येतो त्या वेळेस तो पहिल्या बॉलपासून अटॅकिंग त्याची फलंदाजी पाहायला मिळते. कालच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर त्याला फक्त 2 चेंडू खेळायला मिळाले आणि 2 चेंडूमध्ये त्याने तब्बल 7 धावा केल्या. म्हणून ते त्याला इंडियन टीममध्ये लटधारी भीम ही अशी ओळख मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल आपल्याला पाहायला मिळतो. एक अनुभवी गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज, जर्सी नंबर 5 परिधान करून अनिल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. आणि 5 नंबर जर्सीचा विचार केलात ना तर इंडियन टीमचे सध्याच्या घडीचे हेड कोच गौतम गंभीर यांचा जर्सी नंबर 5 त्या काळामध्ये पाहिलं तर जर्सी नंबर 5 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये गौतम गंभीर आपल्याला खेळताना पाहायला मिळायचे. आज मात्र संपूर्ण संघाला लीड करताना पाहायला मिळतात. डगआउटमधून लीड करताना म्हणजेच हेड कोचच्या भूमिकेत आता त्यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. 30 यार्ड सर्कलमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं.
आणि संघाची धावसंख्या स्थिरावली आहे, आकडून ठेवली आहे, जकडून ठेवली आहे ती म्हणजेच 26 धावा. धावसंख्येवर 26 धावा. वाह भाई वाह, घुटना टेक तमाशा देख, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक तमाशा देख असा फटका पाहायला मिळाला. फलंदाज विशालच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहा आपल्या मनगटातील ताकद, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. काय सुरेख कशी फलंदाजी आहे. आतापर्यंत पाहिलं तर विशालच्या बॅटमधून हा तब्बल 4था षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि खेळाडूंना विनंती असेल की जर आपल्याला खेळाडूला पाणी पुरवायचं असेल तर ओव्हर समाप्तीनंतर आपण पाणी पुरवा. याची मात्र सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या. उन्हाचं सत्र आहे, दुपारचं सत्र आहे, ऊन कडाक्याचं लागणार, त्यामुळे पाणी बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे कारण बॉडी डिहायड्रेट होते. आणि पहा कुठेतरी मॅचमध्ये ब्रेक घेतला की असं व्यत्यय येतो असं म्हणायला हरकत नाही. ज्या ज्या वेळेस आतापर्यंत आपण पाहिलं ना ब्रेक घेतला त्याच्यानंतर विकेटचं सातत्य चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर पाहिलं 2024चा वर्ल्ड कप जो पाहिला त्या वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंत याने कुठेतरी शक्कल लढवली, कुठेतरी टो इंजरी झाली म्हणून त्याने ब्रेक घेतला आणि त्यानंतर मात्र विकेट संपादन केले. हेनरिक कार्सन हा फलंदाज जो फ्लयमध्ये होता, अक्षर पटेलच्या एका ओव्हरमध्ये तब्बल त्याने 24 धावा ठोकल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी मॅचमध्ये व्यत्यय आला आणि हेनरिक लार्सनची पुढच्याच चेंडूवर विकेट मात्र संपादन केली आणि मॅच मात्र वर्ल्ड कप मात्र भारताने तो जिंकला होता. तसंच काहीतरी अनिलने केलं. फलंदाजाने डोकं शक्कल लढवली की ब्रेक घेऊया, जे आपलं चाललंय त्याला कुठेतरी ब्रेक घेऊया, मात्र पुढच्या चेंडूवर ब्रेक नंतर विकेट संपादन केले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. 32 धावा सध्याच्या घडीला धावसंख्येवर आता पाहायला मिळतात. स्लॉट षटक, हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक घेऊन कोणता गोलंदाज घेऊन येतील BCC स्पोर्ट्स आरळ. चला पंच थोडीशी घाई करायला सांगा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. गोलंदाजी मार्कवर राज आपल्याला पाहायला मिळतंय. स्लॉट षटक, हाणामारीचं षटक घेऊन राज मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम सँडी अँड कंपनी आपल्याला विनंती असेल आपण लगेचच 4थं षटक, स्लॉट षटक, हाणामारीचं षटक चालू करायचं आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू तैनात जरूर आहे. वा बाई वा, सुरेख असा कॅच पाहायला मिळाला. पहा पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसा काहीतरी आता मण्याची वाडी हा संघ कोसळताना पाहायला मिळतोय. तू चल मैं आया या आधीच्या चेंडूवर विकेट गेली, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच पोलिसांचा नंबर 1-0-0 असं पाहायला मिळतं 3 चेंडूवर. 1 धाव आली. 0-0 100. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 32 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा भाई वा, क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र टोकशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. मात्र पंचांचा इशारा लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 धावांनिशी संघाची धावसंख्या 33 या आकड्यावर. 33 या धावसंख्येचा विचार केला तर हार्दिक पांड्या याचा जर्सी नंबर 33 आपल्याला पाहायला मिळतो. 33 धावा हार्दिक पांड्याचा जर्सी नंबर, लकी नंबर हार्दिक पांड्याचा. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर कुंफू पांड्याची बॅटिंग लाजवाब अशी पाहायला मिळाली. पहा क्रिकेटमधील बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमधील टप्पा किती असणं महत्त्वाचं आहे हे दाखवून देतोय गोलंदाज आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजाची पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शिवगर्जना मिरासवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026चा दैदिप्यमान थरार आपण पाहताय, अनुभवताय. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आमचे मार्गदर्शक अवी सर आणि त्यांच्याचबरोबर लहुजी जाधव सर यांची सुमधुर वाणी ऐकली. तर ओम साई MTCच्या माध्यमातून कालच्या दिवसातून संपूर्ण दिवसाची कव्हरेज आपण पाहिलं आणि पंचांचा पॅनल देखील आपल्याला पाहायला मिळालं. पूर्वार्धातील शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू
कॅचची संधी जरूर आहे, रनआउटची संधी देखील आहे. अनिल आहे, अनिल डायरेक्ट हिट करतील का? कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. स्वतःला जपा, स्वतःला जपून क्रिकेट खेळा मित्रांनो, कारण या आधी जर आपण आधीच्या मॅचचा जर विचार केला ना तर मालदन संघ कुठेतरी एक खेळाडू इंजर्ड झालाय. 2 धावांनिशी संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष असेल. 36 धावांचा विचार केला तर दुश्मनीचा आकडा म्हणजे 36. लग्नासाठी गुण जुळावे लागतात 36 आणि तीच धावसंख्या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बनवायची आहे 36. ती म्हणजेच BCC आरळ या संघाला येणारे चेंडू असेल 20 आणि धावसंख्या बनवायची आहे 36. ती 20 चेंडू 36ची गरज. या आधीच्या मॅचमध्ये पाहिलं तर 20 चेंडू 30ची गरज असताना देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत तो सामना गेला होता. मात्र या ओव्हरमध्ये लगेच आपण पाहूया काय घडेल. पूर्वार्ध झाला, उत्तरार्धामध्ये जाऊयात आपण. लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मोरिया 11 मनाची वाडी संघ आपल्याला विनंती असेल आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल व देता येईल त्याचा उपयोग घ्या आणि याच कारण वेळेची वाट पाहत बसू नये असं सांगण्यात येतं. कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. यासाठी आपण वेळेचं निर्बंध का दिलं असतं. क्रिकेटमध्ये एक एक रनाला आणि एक एक मिनिटाला एक एक सेकंदाला किती महत्त्व असतं हे आपल्याला पाहायचं आहे. आणि आयोजकांचा वेळ कसा वाचेल हे देखील आपल्याला पाहायचं असतं. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा आपल्याला विनंती असेल दोन्ही संघ. शून्य आणि वर्तुळ दिसायला जरी सारखे असले तरी त्यात फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो तर वर्तुळामध्ये आपली माणसं असतात आणि ही आपली जोडलेली माणसं आपण जर पाहिलं तर शिवादादांनी ही जोडलेली संपूर्ण माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून शिवादादाने जोडलेली ही संपूर्ण व्यक्तिमत्व एक सुरेख असं व्यक्तिमत्व शिवादादा बॉस हे पाहायला मिळतं. यांच्या माध्यमातून संपूर्ण पाटण तालुक्यातील 105 संघ कसे जोडले गेले. म्हणजेच शिवादादा सांगतात की वर्तुळाने शून्य दिसायला जरी सारखा असला तर मी वर्तुळासारखा आहे. मी सर्वांना घेऊन एकत्र जातो म्हणून काय माझा एकटेपणा दूर होतो आणि सर्व खेळाडू हे माझी फॅमिली आहे असं जाणून शिवादादा आणि त्यांची संपूर्ण टीम आपली कोर कमिटी आपण जर पाहिली नितीनदादा असतील, शिवादादा असतील, त्याचबरोबर प्रमोददादा असतील, सचिनदादा असतील, नितीन कदम साहेब असतील, दत्तात्रय साळुंके साहेब असतील, विजय सावंत साहेब असतील, बाबुराव पाटील साहेब असतील, सचिन कुंभार असतील, अमर कदम असतील, रितेश निकम साहेब असतील आणि ज्यांची नावे राहिली ते संपूर्ण कोर कमिटी यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ज्या दिवस शिवादादा आवाज देतात दादा आपल्याला हे नियोजन करायचं आहे असं नियोजन करायचं आहे त्यावेळेस सर्व कमिटी आपल्याला सांगण्यात येतं की दादा तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्याबरोबर आहे. पहा शिवादादांच्या पाठीवर ही संपूर्ण व्यक्तींची साथ आहे शिवादादांना. म्हणून काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक टॉपचं असोसिएशन म्हणून ओळख आहे ते म्हणजेच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन हे अग्रगण्य घेतलं जाणारं नाव की काय असं म्हटलं जातं. जाऊयात क्रिकेटच्या होतात पूर्वार्ध झाला, उत्तरार्धामध्ये जाऊयात जिथे करायचे आहेत 20 चेंडू आणि 36 धावा. 20 चेंडू 36चा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. पंच थोडीशी घाई करायची आहे कारण पाहिलं तर आज तब्बल आपण 1 तास लेट आहोत त्यामुळे थोडीशी घाई करायला सांगायची आहे. इनसाइड एज घोषांकी क्षेत्रात पंचांचा इशारा. 1 धाव. या 1 धाव्याने धावांचा श्री गणेश झाला. स्ट्राईक एंडला राज तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सँडी आपल्याला पाहायला मिळतोय. सँडी पाहिलं तर BCC आरळ या संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड अशी इनिंग सँडीला खेळावी लागेल. त्याला साथ द्यावी लागेल राजला. त्याला सामना हलता जुलता ठेवायचा आहे. गोलंदाज अमोल आपल्याला विनंती असेल थोडासा सामना हलता जुलता ठेवायचा आहे. अपरकट पाहायला मिळाली आहे मात्र पंचांचा इशारा काय येईल. घोषांकी क्षेत्रात 1 धाव. थोडासा चेंडू इकडे तिकडे 1 इंच असता तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता.
यस पंचांनी माफी मागितली आहे, चुकीचा निर्णय आमच्याकडून झाला असं सांगतायत. लेख पंच आले, त्यांनी डिस्कस केलं आणि त्यानंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. हा आहे चौकार. मिळतील धावा 4 म्हणजे संघाची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. चला स्पीड अप ठेवायचा आहे. सुरेख अशी गोलंदाजी. जिंदगी खेलती हुई उसी के साथ है. जो खिलाड़ी बेहतरीन होता है दर्द तकलीफें सबको है, एक से होते हैं. जो खिलाड़ी बेहतरीन होता है कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अमोल आपल्या संघासाठी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण. वा बाई वा. आपल्या संघासाठी संपूर्ण संघ एकजूट होताना पाहायला मिळतोय. जसं हाताची पाचे बोटं एकत्र केल्यावर मूठ बनते, वज्र मूठ बनते, तसंच संपूर्ण संघ एकजूट होऊन मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी लढतोय. मोर्या 11 मन्याची वाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ झाला आहे. 6 धावा. लेफ्ट आर्म फलंदाज सँडी. वाह वाह वाह. काय सुरेख अशी गोलंदाजी यार. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ. पहिला षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. 6 धावांचा विचार केला आपण तर वॉशिंग्टन सुंदर याचा जर्सी नंबर 6 आपल्याला पाहायला मिळतोय. वॉशिंग्टन सुंदर याचा जर्सी नंबर 6. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. मनाची वाडी संघ आपल्याला विनंती असेल, मालदन संघ जसं तिसरं षटक संपेल आपण आपला कॅप्टन टॉस का बॉस या मंचाजवळ पाठवून ठेवायचा आहे. मालदन संघ नितीन दादा आपण जसं तिसरं षटक संपेल आपण लगेचच आपला कॅप्टन पाठवून ठेवायचा आहे टॉस का बॉस या मंचाजवळ. चला थोडंसं स्पीडअप घ्या. वारंवार सांगण्यात येते, पंचांकडून देखील आपल्याला सांगण्यात येते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ टॅकर होता, त्याचा टायमिंग मात्र वापर करता आलेला नाही. डीपमध्ये खेळाडू आहे, डीप स्क्वेअरला खेळाडू आहे, गॅदर करेल, पकडेल, फेकेल. तोपर्यंत बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केला आणि 2 धावा धावसंख्येवर ॲड केल्या जातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर. 8 या नंबराचा आकडाचा विचार केला तर 8 डिसेंबर 1985 साली गुजरातमधील एक खेळाडू लेफ्ट आर्म स्पिनर. आज जर पाहिलं तर इंडियन टीमची आणबान शान आणि क्षेत्ररक्षणाचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. तोच म्हणजे सर ह्या पदवीने भूषित केलेला रवींद्र जडेजा. याच्या जर्सी नंबर 8 आपण पाहतोय आणि 30 धावसंख्या सध्याच्या घडीला 8 आणि घोषांकी क्षेत्रात 1 धाव. नऊ धावा. धावसंख्येवर 9 धावा. 9 धावेचा विचार जर आपण केला तर तिलक वर्मा याच्या जर्सी नंबर 9. 9 या आकड्याचा विचार केला तर सध्याच्या घडीला लेफ्ट आर्म फलंदाज ज्याने एशिया कप आपल्याला जिंकून दिला त्याचा जर्सी नंबर 9. येस घोषांकी क्षेत्रात 1 धाव. 10 धावा. मॅजिकल फिगर. चला स्पीडअप ठेवायचा. वारंवार आपल्याला सांगण्यात येणार नाही दोन्ही संघ आपण स्पीडअप ठेवायचा आहे. कारण जेवढा आपण स्पीडअप ठेवणार, आपण 1 तास लेट आहोत, जेवढा आपण स्पीडअप ठेवणार तेवढा आयोजकांचा आणि आपला आणि संपूर्ण आमचा देखील वेळ वाचेल. अकरा धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावांचा विचार केला तर मोहम्मद शमी वेगवान गोलंदाज, रफ्तार का सौदागर वडोदरा टीममधून सध्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. 12 धावा आपल्याला धावसंख्येवर पाहायला मिळतात. युवराज सिंग वर्ल्ड कप विजेता, कॅन्सरशी झुंज देऊन देखील वर्ल्ड कप ज्याने इंडियन टीमला जिंकून दिला आणि अभिषेक शर्मा याचा
कोच म्हणून बॅटिंग कोच म्हणून भूमिका बजावत असतात. त्यांचा जर्सी नंबर 12 आणि हा आलाय इट्स अ मॅक्सिमम हाय अँड हँडसम षटकार. अटक मटक चवळी चटक चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन भटकतोय आणि फलंदाज आहे नाव राजच्या बॅटमधून सुरेख असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. वा भाई वा. आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 18 या आकड्यावर आणि 18 धावांचा विचार केला तर सध्याच्या घडीला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची भूमिका आहे रन मशीन म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजेच आपले विराट कोहली. याचा जर्सी नंबर 18 चिकू फॉर द रिझन. ती धावसंख्या 18. पुढच्या चेंडूवर सिंगल धाव 19 धावा. 19 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस सन्माननीय अभिनंदन सूर्यवंशी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. दादा आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला देखील केला जाईल या ठिकाणी स्वागत सत्कार समारंभ. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये करायचे आता विजयासाठी ती म्हणजेच 10 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 17ची गरज. 36 धावांचं लक्ष आहे. डायरेक्ट हिट आणि सँडीला मात्र परतावं लागेल का पाहावं लागेल. पंच पाहतायत. चला आपापल्या जागेवर लगेच जायचंय. मनाची वाडी संघ आपण आपापल्या जागेवर जायचं लगेच सर्व खेळाडू. आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि सँडीला मात्र परतावं लागेल. पहिला धक्का पहिला हादरा. क्रिकेटमधील आत्महत्या केली की काय असं म्हणायला हरकत नाही. सँडीने कॅप्टन आहे. संघाची धावसंख्येचा जर विचार केला 19 धावा. 36 धावांची गरज असताना 19 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 17 धाव्यांची अजून देखील गरज आहे. गोलंदाजी मार्कवर बापू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकवीस धावा धावसंख्येवर झाल्यात. थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. पहा पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांनी इट्स अ वाईट बॉल. 22 धावा 36 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 22 धावा धावसंख्येवर 14 धाव्यांची अजून देखील गरज आहे. 14 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 14ची गरज. सुरेख असा फटका खेळाडू तैनात जरूर आहे मात्र त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू गेलाय आर पार परार सीमारेषे पार. षटकार छत्रपतींचा छावा आणि षटकार मारला भावा. काय सुरेख असा फटका यार. ला जवाब अशी फलंदाजी. संघाला ज्या ज्या वेळेस गरज आहे ना डरो मत भाई मैं खडा हूं मैं मारूंगा असं सांगतोय फलंदाज राज. पंकज माफ करा पंकज आहे फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. मिनी हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न मात्र घोषांकी क्षेत्रात एक धाव. चला मालदन संघ आपला कॅप्टन आमच्यापर्यंत लगेच पोचवून ठेवा. मालदन संघ आपण आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. आई वडजाई देवी 11 मालदन संघ आपण आपला कॅप्टन आमच्यापर्यंत लगेचच पोचवून ठेवायचा आहे. टॉस का बॉस या मंचावर आपला कॅप्टन लगेचच आला पाहिजे. 5 चेंडू 7ची गरज. चला पंच लगेचच स्पीडअप करायला सांगा. 5-7ची गरज आहे. 5-7ची गरज. 5 चेंडू 7ची गरज.
गोलंदाजी मार्क कोणता गोलंदाज आणतील स्लॉट षटक हाणामारीचं षटक 7 धावा डिफेंड करण्यासाठी कोणता गोलंदाज येईल तस गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा दादा. अनिकेत गोलंदाजी मार्कवर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. आज जरा आपल्यापर्यंत सांगण्यात येत आहे की आपल्याकडे जेवढे खेळाडू अवेलेबल असतील तेवढ्याच खेळाडूंवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल आणि जे नियम असतील त्या नियमांचं पालन मात्र करावं लागेल असं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आली. आयोजकांची 5-7ची गरज होती. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव म्हणजे येणारे 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. फक्त 2 धाव्यांचा डिफरन्स आहे बॉलर रनमध्ये. पाहूयात त्या 2 धावा की षटकार माजून विजय करून देईल संघाला. सुरेख अशी फलंदाजी राजच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पंकज राजने सिंगल काढून दिली आहे पंकजला. पंकजच्या बॅटमधून एक षटकार आलाय. चला स्पीडअप करा. पंच थोडीशी ताकीद द्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. शॉटला खेळाडू ठेवलाय. शॉट लेगला खेळाडू तैनात. दडपण आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही थांबणाऱ्यातला नाही. मी वाकणाऱ्यातला नाही. वा 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 काय सुरेख असा रनिंग केला. चला आपापल्या जागेवर लगेच जायचंय. क्षेत्ररक्षक लगेच आपापल्या जागेवर जायचंय. 3 चेंडू 6ची गरज आहे. नवीन फलंदाज लगेचच आपण धावत यायचं. अमोल दादा अमोल थोडंसं धावत आहे मित्रा थोडंसं धावत आहे अमोल कारण आपण 1 तास लेट आहोत. आपल्याला अजून देखील मॅचेस कव्हर करायचे. आता पाहिलं तर क गट आपला क्लिअर होताना पाहायला मिळतं की क गटातील साखळी सामन्यातील शेवटचा सामना आपला आहे. अजून देखील आपल्याला ड गट संपूर्ण संपवायचा आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा सर्व खेळाडूंनी आणि सर्व संघांनी आयोजकांनी संपूर्ण समालोचन पॅनलला त्याचबरोबर पुन्हा एकदा कॅचची संधी. एलिव्हेशन कुठेतरी फसलं. 1-2 वा बाई वा. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मॅच होती कुठे मॅच आणली कुठे. 5-7ची गरज होती असं वाटलं होतं मॅच वन साईड जिंकतील ते म्हणजेच BCC आरळ. मात्र मॅचमध्ये ट्विस्ट अँड टर्न असं पाहायला मिळतं. म्हटलं जातं ना क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट हा खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलतो. कधीही ते कधी तिथे आता इथे तर नंतर तिथे कधी या बाजूला कधी त्या बाजूला. पारडं झुकतं कधी गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे पारडं झुकतं कधी फलंदाजी करणाऱ्या टीमकडे. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये करायच्या 6 धावा. एक मोठा फटका दूर विजयापासून ते म्हणजेच BCC आरळ. 1 डॉट बॉल मॅचपासून विजयापासून दूर. मोरया 11 मनाचीवाडी संघ. पहा 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 मॅच मध्ये रंगत आणि फलंदाज आलाय. प्रत्यजित आला काय प्रत्यजित आणि पाहिलं काय आणि डगआउट मधून आला आणि प्रत्यजितच्या बॅट मधून आलाय. हा येतोय मॅक्सिमम. आणि चला पुढील मॅच काय मालदन संघ आपल्याला कॉल दिला होता. आपला कॅप्टन अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा मालदन संघ आमचा आवाज पोहोचत असेल तर. आणि या मनाचीवाडी संघ दादा लगेचच आपला कॅप्टन या लाईनअप करून मैदानात यायचंय. चेक चला यानंतर विनंती असेल सन्माननीय आदरणीय अविनाश सूर्यवंशी साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये एका बाजूला टीम असेल मालदन संघ आणि दुसऱ्या बाजूला मानाची वडी टीम. कॅप्टन या लगेच प्लीज विनंती असेल. येस आर टीम असेल. येस आर टीम या कॅप्टन लगेच विनंती असेल. दुसऱ्या बाजूला मालदन संघ कॅप्टन्स आपण सुद्धा या. सन्माननीय पाहुणे अविनाश सूर्यवंशी साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. महत्वाची मॅच अगदी दुसऱ्या फेरीची मॅच असेल. आर संघाने बाजी मारली. या हंगामातील पहिली स्पर्धा ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मालदन संघाने ही चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये केला. येस आर संघ इथे कॉल करेल. काटा असा कॉल आणि इथे यस छापा. मालदन संघाने टॉस जिंकलाय. जास्त वेळ घेणार नाहीये. निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण. दुसऱ्या फेरीमध्ये अगदी नॉकआउटची मॅच आहे. सामना जिंकला तर पुढील फेरीमध्ये पराभव